काल कर्नाटकामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या पर्यंत आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये लांगून चालन चा जो काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडलेली। आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो की हे महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेले आहेत। आता बोलणारा जो हा भांडूपचा देवानंद मोदीजींवर आरोप करण्या अगोदर ह्यांनी थोडा आपला इतिहास पाहावा, नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे ह्याची थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल। मग रॉयल पाम्स गोरेगाव मध्ये काय काय होतं आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही। मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मालकाच्या मुख्यमंत्रीच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातल्या मंगळसूत्राची आठवण झाली नाही। दिशा सालियन हिचं जे 9 जूनला हत्या गँगरेप करून हत्या झाली ती तिच्या मंगेतर बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती। मग तिच्या मंगळसूत्राची आठवण आली नाही, चिंता वाटली नाही। म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाचा त्याचा संदर्भच कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये ह्यांच्या जिभेचं हाडच तुटून गेलेलं आहे। आणि म्हणूनच उगाच आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःचा खरा चेहरा किंवा तुझा आणि तू मंगळसूत्रापर्यंत कसं पोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल। काही दिवसा अगोदर लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इन्कम टॅक्स आणि ईडीने फार मोठी कारवाई केली। ती प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकरची होती। आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेव्हणा आहे। म्हणजे जे हल्ली जे काय थैथयाट सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काय टीका खालच्या पातळीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर जी खालच्या पातळीची अमित शहाजींवर जी खालच्या पातळीची टीका सुरू आहे ते काय देशावरचं प्रेम ते महाराष्ट्रावरचं प्रेम नाही। पण माझा मेव्हणा आता कधीही जेलमध्ये जाऊ शकतो। माझ्या मेव्हण्याचा पावसाळा हा आर्थरोड जेलमध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कळून चुकल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यासारखा भोकण्याचं काम सुरू आहे। ज्याचा स्वतःचा मेव्हणा भ्रष्टाचाराचा आरोपी आहे, स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गँगरेप आणि मर्डरचा आरोपी आहे, हा स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये अग्रेसर आहे। हे लोक असे बरबटलेले लोक
जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर, आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात, तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगेन, तुमच्या तोंडावर पसरलेली जरा पहिला थूक पहिला पुसा. तुम्ही किती बरबटलेले आहात, तुमच्या कुटुंबाचे हात कसे कुठे बरबटलेले आहेत ते पहिले बघा, आणि मग आमच्या आदरणीय देवेंद्रजींवर टीका करण्याची हिंमत करा. धन्यवाद. हे लोक मंगळसूत्रांपर्यंत पोहोचले आहेत, कोणाला किती मुलं आहेत हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? तुम्ही देशाच्या विकासावर बोला, देशाच्या सुरक्षेबाबत बोला, त्यावर तुम्ही काहीच बोलत असं संजय राऊत. आमच्या देशामध्ये राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला. कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहत असलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे, आणि म्हणूनच एका मोठा भाऊ म्हणून, घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की तुम्ही सावध राहा. हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करतायत त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोक्यात येऊ शकतं. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस, कारण का तू लोकांच्या किंवा आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे असंख्य उदाहरणं मी देऊ शकतो. मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल, मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल, गोरेगाव मधल्या रॉयल फार्म्सचा उल्लेख करायला लागेल, आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची. कारण का तुझ्यासारखा शक्ती कपूर हा कोणी घरात घेण्याचा लायकीचं नाहीये, एवढंच या निमित्ताने सांगेन. या प्रकारचं वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही आमच्या माता भगिनींचा मंगळसूत्रापर्यंत पोहोचलात, याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झालेलं आहे. जो माणूस जाहीर पद्धतीने, हा संजय राजाराम राऊत जाहीर पद्धतीने एका महिलेला घाणेड्या शिवाय घालतो, म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो, तिला कसं फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो, तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो, तिला धमकीचे पत्र पाठवतो. असंख्य अशी उदाहरणं ज्याचे मी उल्लेख केलेला आहे. मग रॉयल फार्मची पण माहिती देतो आम्ही, न्यूझीलंड हाऊसची देतो. त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. पहिलं तू महिलांबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत राणांच्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय. म्हणजे तुझ्या घरातल्या महिलेशी तू कसा बोलत असशील, त्यांना काय उपमा देत असतील, ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोयस. म्हणून संजय राजाराम राऊतनी तरी महिलांच्या संदर्भात, माता भगिनींच्या संदर्भात ना थोबाड उघडू नये. कारण का तुझी प्रतिमा ही पिक्चर मधल्या शक्ती कपूर सारखी आहे, एवढं या निमित्ताने सांगेन. आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव येतं तर त्याचा तुम्हाला त्रास होतो. भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही तर कुठे चालणार? संजय राऊत, तुमच्या गाण्यामध्ये, गीतामध्ये जे काही उल्लेख आहे, ज्याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखांनी काल जो उल्लेख केला, अहो तुम्हाला हिंदू धर्मामधच्या आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा आता अधिकार नाही. तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेला नाही. आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी गोळ्यासारखा यासाठी केलेला आहे ना. कारण उद्धव ठाकरेचं ब्रीद वाक्यच आहे, जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी, म्हणजे उद्धव ठाकरे. म्हणूनच तर ते आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत, पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, त्यांना त्यांची औषधं न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का? हा माझा देखील अनुभव आहे, मला देखील औषध दिली जात नव्हती, त्यासाठी मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात. संजय राजाराम राऊतला फक्त 4 वाजता सकाळी संडासासाठी भांडावं लागायचं असं मी ऐकलेलं आहे. कारण का हा एकदा आतमध्ये बाथरूममध्ये गेल्यानंतर 3-3 तास बाहेरच यायचा नाही. म्हणून ह्यांनी दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये. केजरीवालांचा विषय वेगळा आहे,
केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये ते सगळे ईडीचे पुरावे दिल्याचं काम सुरू आहे. म्हणून आणि अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाहीये. ह्यांनी लिकर घोटाळ्यामध्ये स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे. जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅममुळे तू आतमध्ये जाणार आहेस ना, तसंच दारू घोटाळ्यामध्ये जो तू पण त्याचा सहभागी आहेस, जे आज नाही उद्या बाहेर निघेल. जसा केजरीवाल तिथे दिल्लीमध्ये दारू स्कॅमच्या निमित्ताने आतमध्ये गेलेले आहेत, तसंच हा संजय राजाराम राऊत आणि याची लोक आर्थरोड जेलमध्ये बसणार आहेत. मग आपसामध्ये हॉटलाईनवर बोलत बसा. म्हणून ह्यांनी अरविंद केजरीवालची बाजू घेऊ नका, कारण हे सगळे भ्रष्टाचारामध्ये भरभटलेले आहेत. मोदी आणि अमित शहा यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं संजय राऊत. आणि 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार हे खुनी, बलात्कारी आणि दरोडेखोरांचं जे काय 2.5 वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलंच नाहीये. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. दिल्लीमधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतात. मग मातोश्री पण तर हा खंडणीखोरांचा हड्डा झालेला आहे. आता जिथे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारख्या एक मोठा व्यक्ती वास्तव करायचा, पण आजची जी उद्धव ठाकरेंची मातोश्री आहे ही खंडणीखोरांचं भवन झालेलं आहे. म्हणून मातोश्री खंडणीखोर भवन असा उल्लेख करून टाकायचा खालती. आता तिकडे तिथे ह्या मातोश्रीचा आणि बाळासाहेबांचा काही संबंध राहिलेला नाही. घरघर मोदी चालतंय, तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही. तुमचं नमो नमो डमोडम चालतंय, पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत म्हणतात. ज्यांना मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हेच ह्या बावळटाला कळत नसेल. हा अवघात अकलेची तारे भांडूपमध्ये बसून अगर तोडत असेल तर त्याच्या या भोकड्याला काही अर्थ राहत नाही. निवडणूक आयोग ही फार मोठी संस्था आहे, काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते. ही हा काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होतं की कुठेही शिक्के मारले जातात, कुठेही मतदान चुकीचं होलं जातं. हा नाही, हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमाअंतर्गतच चालणार आणि त्यानुसार काम चालू आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे. त्यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणाऱ्यांना दिली जातं, त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. अजित पवार, एकनाथ शिंदे हे सर्व रेटून खोटं बोलत आहेत. जेलवर आता त्यांची टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत. संजय राऊत असेच इशारा देत 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 स्वतः आर्थरोडमध्ये जाणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा द्यायला लागणार आहेत लवकरच. मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून भिंतीवर लिहित बसणार आहे की आम्ही काय काय केलं आणि कसं कसं केलेलं आहे. म्हणून ह्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर बोट ठेवणं हा फार मोठा हास्यास्पद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.